नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की केंद्र सरकारकडनं जी काही शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना सुरू करण्यात आलेली होती, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडनं नमो किसान शेतकरी सन्मान योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये वर्षाला हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला लागले. पण या दोन्ही योजनांच्या जे काही नवीन रजिस्ट्रेशन होतं ते काही कारणामुळे बंद झालेलं होतं. तर आता हे नवीन रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि काही ज्या काही नियम अटी होत्या त्यामध्येही हा बदल करण्यात आलेला आहे. तर नेमका हा बदल काय करण्यात आलेला आहे, त्यासोबतच जे शेतकरी मयत झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या वारसांना किसान सन्मान निधी आणि नमो किसान सन्मान निधी या दोन्ही योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे, त्याकरता त्यांना काय करणं आवश्यक आहे, जर कोणी नवीन जमीन खरेदी केलेली असेल तर त्यांच्याकरता काय करावं लागणार आहे, या विषयांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शुभारंभ करण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजना जून 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकरी यांच्याकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे हे सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व जी काही PM किसान सन्मान निधी योजना आहे याकरता पात्र आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची मदत व महाराष्ट्र सरकारकडून 6,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य 3 समान हप्त्यामध्ये पुरवले जाते. असे शेतकरी ज्यांच्याकडे 2 हेक्टरहून कमी जमीन आहे ते सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व जी महाराष्ट्र शासनाची सन्मान निधी योजना आहे या दोन्ही योजनांकरता पात्र झालेले आहेत. आता पुढे बघूया PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजना मध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते आता आपण समजून घेऊया. सर्वप्रथम आता कोणत्याही शेतकऱ्यांना जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांकडनं आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणार असेल तर तुमच्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्याकरता ज्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड काढले नसेल किंवा आधार कार्डचे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते आपण सॉल्व्ह करून घेऊन नवीन रजिस्ट्रेशन हे करू शकता. त्यासोबतच महत्त्वाची अपडेट ही आहे की जी काही जमीन क्षेत्राची मर्यादा होती 2 हेक्टरची म्हणजे 5 एकरापर्यंत जर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत होता, आता या अटीमध्येही बदल करण्यात आलेला आहे. जेव्हा PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेची सुरुवात केली होती त्यावेळेस या योजनेच्या अशा शेतकऱ्यांना सामील करण्यात आले होते ज्यांच्याकडे 2 हेक्टर ते 5 एकर शेती योग्य जमीन आहे. आता केंद्र सरकारने ही मर्यादा संपवली आहे, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जमीन असेल तेही शेतकरी आता पात्र होऊ शकतील किंवा कमीत कमी शेत जमीन असेल तेही शेतकरी आता याला पात्र होऊ शकणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, आता आपण जे काही PM किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आपण त्याचं स्टेटस हे ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकतो किंवा आपला आधार आणि मोबाईल नंबर जर लिंक असेल त्यासोबत आपले जर खाते लिंक असेल तर यांच्या मदतीने हे आपण आपल्या अर्जाचं स्टेटस हे चेक करू शकतो. याकरता आपल्याला PM किसानची जी वेबसाईट आहे ते वेबसाईटवरती जाऊन फार्मर कॉर्नरवरती आपले जे काही डिटेल्स असतील त्या सर्व डिटेल्स तिथे भरायच्या आहेत आणि आपण आपलं स्टेटस चेक करू शकता. त्यासोबतच मित्रांनो, आता आपण PM किसान जी काही योजना आहे किंवा नमो शेतकरी सन्मान योजना आहे या दोन्ही योजनेचं रजिस्ट्रेशन हे तुम्ही स्वतः करू शकतात. याकरता आपल्याला जी काही PM किसानची वेबसाईट आहे तेथे जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती जोडावी लागतील. जी कागदपत्रांची यादी आहे ती आपण पुढे बघणारच आहोत, त्यावेळेस आपल्याला क्लिअरली कळून जाईल की आपल्याला कोणकोणती कागदपत्र ही आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो, हे झालं PM किसान योजनेबाबत आणि नमो शेतकरी योजनेबाबत. पण ह्या दोन्ही योजनांचं
तर आपल्याला 6,000 रुपये लाभ तर मिळणारच आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा, असे एकूण 12,000 लाभ मिळणार आहेत. या व्यतिरिक्तही आपल्याला कोणकोणते लाभ या योजनेअंतर्गत मिळत असतात तेही आता आपण समजून घेऊया. या दोन्ही योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाव्यतिरिक्त लाभ म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. सर्व शेतकरी ज्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणी केली आहे त्यांना किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता आता लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड तयार करणे सुलभ होणार आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुद्धा मदत होणार आहे. आता आपण बघूया किसान सन्मान निधी योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे आणि यामुळे काय काय फायदे होणार आहेत. या योजनेअंतर्गत होणारा संपूर्ण खर्च हा केंद्र व राज्य सरकार उचलणार आहे. भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in या वेबसाईटवरती सर्व आपल्याला अपडेट हे मिळत असतात. मग त्या आपल्या फॉर्मचं स्टेटस असो, ऑनलाईन फॉर्म भरणं असो किंवा जे काही पुढे हप्ते कधी येणार आहे त्या सर्वांचे अपडेट आपल्याला pmkisan.gov.in या वेबसाईटवरती मिळत असतात. या पोर्टलवर नव्या यादींच्या अंतर्गत ग्रामीण तथा शहरी क्षेत्रातील लाभार्थींची नावे प्रसिद्ध करण्याची घोषणा ही करण्यात आली आहे आणि वेळोवेळी तेथे ती यादी असतील, नावे असतील ते अपडेट केले जातात आणि ते प्रसारितही केले जातात. याकरता आपल्याला ज्या काही आपल्या वैयक्तिक डिटेल्स असतील शेतकऱ्यांच्या त्या फार्मर कॉर्नरमध्ये लॉग इन करून आपण ते पाहू शकतात. ग्रामीण तथा शहरी यादीत सामील होणाऱ्या लाभार्थ्यांना पुढच्या 5 वर्षात जे काय आहे 6,000 रुपये हे वार्षिक आपल्याला मिळणार आहेत. आता आपण पुढे बघूया पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचे पात्रता काय आहे व त्याकरता कागदपत्रे कोणती लागणार आहे. तर सर्वात महत्वाची पात्रता आहे की अर्जदाराकडे शेतीयोग्य जमीन असणं आवश्यक आहे आणि त्याचा सातबारा त्या सदर व्यक्तीच्या नावे हा असलेला आवश्यक आहे. त्यासोबतच कृषी भूमी कागदपत्रे असलेली पाहिजे, म्हणजे जी काही सातबारा असतील किंवा जमिनीची मालमत्तेची जी काही कागदपत्रे असेल जी प्रूव्ह करू शकतील की जमीन तुमच्या नावावरती, ती कागदपत्रे आपल्याला तिथे आवश्यक असणार आहेत. त्यासोबतच सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, आपलं ओळखपत्र सांगणारं मतदान कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा इतर जे काही आपले ओळख सांगू शकतील असे ड्रायव्हिंग लायसन्स असतील, वोटर आयडी असतील याचीही आपल्याला आवश्यकता लागते. त्यासोबतच आपल्याला जे काही राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा पोस्टाचं खाते पासबुकचे आपल्याला तिथे झेरॉक्स लागत असते. त्यासोबतच आपल्याला आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक असणं हेही आवश्यक आहे. त्यासोबतच रहिवासी पुरावा म्हणून आपल्याला तिथे कागदपत्र द्यावी लागतात. त्यासोबतच जमिनींची माहिती देणारा म्हणजे आपला शेतीचा आकार किती आहे, किती क्षेत्र आहे हे सांगणारी कागदपत्रे, सातबारा असेल किंवा इतर जी कागदपत्र आहेत ती, आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्याला याकरता आवश्यक असतो. आता पुढे बघूया किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी किसान अर्ज प्रक्रिया आता जी काही सुलभ झाली ती कशा पद्धतीने झाली तेही बघूया आपण. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रदान केला जात आहे. यासाठी सरकार द्वारा पात्रतेसाठी काही अटी निश्चित करण्यात आले. जर तुम्ही या पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करत असाल तर तुम्ही ही किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादीत सामील केली जाईल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. आता सरकारद्वारे किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 3 हप्त्यामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो काही निर्णय आहे मित्रांनो, की जे काही नवीन शेतजमीन घेणारे शेतकरी असतील किंवा आपण मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावरती ज्यावेळेस जमीन करतो त्यावेळेस तेही शेतकरी गणले जातात आणि त्यांच्या नावावरती जर सातबारा होत असेल तर त्यांनाही आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासोबतच जर एखादा शेतकरी मयत झाला असेल तर त्याच्या वारसांनाही आता लाभ मिळणार आहे. तो कशा पद्धतीने मिळणार आहे तेही आपण बघूया. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ प्रदान केला जात होता. आता सरकारने या प्रक्रियेमध्ये बदल केला आहे. या योजनेच्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी वारसांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर जर ते पात्र ठरत असतील तर त्यांना योजनेचा लाभ प्रदान केला जाईल. शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर वारसांना एक प्रतिज्ञापत्र हे जमा करावं लागणार आहे. त्यांचं जे काही डेथ सर्टिफिकेट आहे तेही तिथे जमा करावं लागणार आहे.
हे प्रतिज्ञापत्र प्राप्त झाल्यानंतर वारसांचे पात्रतेचं परीक्षण केले जाणे आणि जर वारस योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी पात्र असेल तर त्यांना या नमो शेतकरी किसान सन्मान योजनेचा आणि PM किसान योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे. वारसांच्या प्रकरणात नामांतरणासाठी वारसांना महसूल निरीक्षकांचा रिपोर्ट हा सादर करावा लागणार आहे. हा रिपोर्ट वादग्रस्त नसावा, त्याबरोबरच वारसांकडे जमिनीचे अभिलेखही उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही इथे असे प्रकरण उद्भवतील तेथील त्यांच्या कार्यक्षेत्राची कृषी विभागाच्या अधिकारीद्वारे निर्धारित केले जाईल की हा जो काही वारस आहे तो पात्र आहे की नाही. त्याचबरोबर वारसांना मृत लाभार्थीची माहिती देण्याबरोबर ही माहिती द्यावी लागेल की या योजनेचा लाभ हा कोण नेमका घेणार आहे वारसांपैकी, तर त्याचाही आपल्याला जाहीर करावं लागणार आहे. त्याचबरोबर मृत लाभार्थी जिल्हा पातळीवर स्टॉप पेमेंट संबंधित उपनिर्देशक कार्यालयाद्वारे केले जाणार आहे. म्हणजे जे काही मृत व्यक्तीच्या नावे पेमेंट जमा होत होतं ते तिथून बंद केलं जाणार आहे आणि तेच पेमेंट ते वारसांच्या नावे आता वळती केलं जाणार आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की PM किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या दोन्ही योजनांचे जे काही केंद्र सरकारकडनं 6,000 आणि महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहीर केल्यानुसार 6,000 असे वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जात आहे. याकरता नवीन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने चालू झालं आहे, आपल्याला कोणकोणती कागदपत्रे त्याकरता जोडायची आहे आणि जर एखादा शेतकरी मृत झाला असेल तर त्याच्या वारसांनाही या दोन्ही योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येऊ शकतो या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे. तर आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे अपडेट मेसेज आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि येथे समोर शो होत असेल तेथे जाऊन आपण रजिस्ट्रेशन करून जॉईन होऊ शकतात. तर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.